आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राजस्थानच्या 200 पैकी 199 विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात. सकाळी 11 वाजेपर्यंत 25% मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरू इथल्या कारखान्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली भेट. इस्रायल आणि हमास युद्धविरामाच्या पहिल्या दिवशी काल हमासनं गाझामधून 26 पोलिसांची केली सुटका. आणि गोवा इथे सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ICFT युनेस्को गांधी या पदकासाठी 10 चित्रपट स्पर्धेत. राजस्थानात आज विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान सुरू आहे. श्री गंगानगर जिल्ह्यातल्या करणपूर मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथली निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत कामन मतदारसंघात 38% तर इतरत्र 35% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईला परवा भेट देतील. जैन मुनी आणि तत्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते मुंबईला येणार आहेत. राजचंद्रजी यांच्यावरील शिल्पाकृतीचं उद्घाटनही ते यावेळी करणार आहेत. भारतीय हवाई दलाकडून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALला 12 अत्याधुनिक फायटर जेटच्या उत्पादनाचं कंत्राट मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरू इथल्या कारखान्याला भेट दिली. यावेळी कारखान्यातल्या उत्पादन सुविधा तसंच तेजस जेटची सुविधा आदींचा त्यांनी आढावा घेतला. स्वदेशी LCA Mark II आणि स्वदेशी अत्याधुनिक मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट AMCAचे 2 स्क्वाड्रन्स यांचं उत्पादन HAL करणार आहे. यासाठी HALला अमेरिकेची GE ही कंपनी सहकार्य करत आहे अशी माहिती DRDOचे प्रमुख विकास कामत यांनी दिली आहे. ओदिशात जतनी इथे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था NSTI+ची पायाभरणी केली. ही संस्था प्रादेशिक स्तरावरच्या मागणीनुसार उच्च दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मंत्रालय उमेदवारांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग आणि राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था NISBUD यांच्या सहकार्यानं प्रमाणपत्र देखील प्रदान करेल. ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर यासारख्या संस्थांशी संलग्न असेल असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात फिरतीये. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या उचगाव इथे काल ही यात्रा पोहोचली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात लाभार्थ्यांपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी सज्ज असलेल्या 9 चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रेसंबंधी अधिक माहिती देत आहेत ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय यशवंत धनगर. केंद्र शासनाच्या ज्या एकूण 17 योजना आहेत त्यापैकी ग्रामपंचायत उंचगावमार्फत जवळजवळ 15-16 योजना कार्यान्वित आहेत. तसेच जनधन योजनाचे लाभार्थी 100% झालेले आहेत. आभा कार्ड व आयुष्यमान भारतचे 16,218 इतके लाभार्थी पात्र आहेत. 31,238 लोकसंख्येपैकी जवळजवळ 53% लोकांनी आयुष्यमान भारत व आभा कार्ड या योजनेचा लाभ घेतलेला आहे. विविध योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेल्या या अभियानासंबंधी उजगावच्या रहिवासी असलेल्या शुभांगी पाटील सांगतात. मोदीजींच्या ज्या वेगवेगळ्या योजना होतात त्यामधून मला उज्ज्वल गॅस योजना असेल किंवा आयुष्यमान भारतचं जे कार्ड असेल तर या योजनांचा मी वैयक्तिक लाभ घेतलेला आहे आणि पूर्ण माझ्या कुटुंबियांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. तर हा जो मोदीजींचा विकसित भारत हा रथ आपल्या उजगाव गावामध्ये आलेला आहे. तर सर्वांनी याची नोंदणी करून जे काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि मी मोदीजींची सुद्धा मनापासून आभारी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धविरामाच्या काल पहिल्या दिवशी हमासनं गाझामधून एकूण 26 ओलिसांची सुटका केली. यामध्ये 13 इस्रायली, 12 थाई आणि 1 फिलिपिनो अशा नागरिकांचा समावेश आहे. हमासनं ओलिसांना आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेकडे सुपूर्द केलंय. थायलंडच्या प्रधानमंत्री श्रेथा थाविसिन यांनी आपल्या नागरिकांच्या सुटकेची पुष्टी केली आहे. दुसरीकडे इस्रायलनं विविध आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला आणि मुलांसह 39 पॅलेस्टिनींचीही सुटका केली आहे. येत्या काही दिवसात आणखी 100हून जास्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होणार आहे. हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची नवीन यादी मिळाल्याची माहिती इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं दिली आहे. अधिक ओलीस सोडल्यास युद्धविराम वाढवला जाऊ शकतो असं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. करारानुसार हमासला 4 दिवसांमध्ये किमान 50 ओलिसांची सुटका करायची आहे, तर इस्रायलला 150हून जास्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करायची आहे. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या लोकांसमोर आपले विचार मांडतील. दर महिन्याला प्रसारण होणाऱ्या या रेडिओ कार्यक्रमाचा हा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून तसंच आकाशवाणी न्यूज संकेतस्थळ, न्यूज एअर मोबाईल ॲप आणि नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील तो थेट प्रक्षेपित होणार आहे. आकाशवाणी न्यूज तसंच दूरदर्शन हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम प्रसारित करतील. राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगम इथल्या समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. अजित पवार यांनी पर्णकोटी या समाधीस्थळी आयोजित भजन कार्यक्रमातही उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं याची आदर्श मुहूर्तमेढ रोवत तशी शिकवण यशवंतरावांनी दिली असं ते म्हणाले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे असं अजित पवार यांनी सांगितलं. महत्वाकांक्षी अमृत भारत स्थानक योजनेनुसार देशभरात 1275 रेल्वे स्थानकं अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. यामध्ये जम्मू काश्मीरच्या जम्मू तावी रेल्वे स्थानकाचा समावेश असून 215 कोटी रुपये खर्चून हे स्थानक अत्याधुनिक करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार जम्मू तावी रेल्वे स्थानकाला विमानतळाचं रूप देण्यात येणार आहे. गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षीच्या प्रतिष्ठित ICFT युनेस्को गांधी पदकासाठी 10 चित्रपट स्पर्धेत आहेत. सहिष्णुता, आंतरसांस्कृतिक संवाद आणि शांततेची संस्कृती ही युनेस्कोकडून प्रसार होणारी मूल्य प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी निवडलेल्या 10 चित्रपटांपैकी राकेश चतुर्वेदी ओमचा मंडली, विष्णू शशी शंकर यांचा मलिकापुरम आणि संयतन घोसनचा रवींद्र काव्य रहस्य हे 3 भारतीय चित्रपट या शर्यतीमध्ये आहेत. दरम्यान 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या स्पर्धेत ओढ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अमृत काळात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी व्यापारी वर्गानं भरीव योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. पुणे मर्चंट्स चेंबरनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. उत्तर काशी इथल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांचं बचावकार्य अव्याहत सुरू आहे. विविध सरकारी संस्था कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बचाव पथक आतापर्यंत सुमारे 46 मीटरपर्यंत आत शिरलं असून आत अडकलेल्या 41 मजुरांना पाईपद्वारे ताजं शिजवलेलं अन्न, ताजी फळं, पाणी आणि औषधं बोगद्याच्या आत पोहोचवली जात असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे लेफ्टनंट जनरल सईद अता हसनैन यांनी काल बातमीदारांना दिली. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राजस्थानच्या 200 पैकी 199 विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात. सकाळी 11 वाजेपर्यंत 25% मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरू इथल्या कारखान्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली भेट. इस्रायल आणि हमास युद्धविरामाच्या पहिल्या दिवशी काल हमासनं गाझामधून 26 ओलिसांची केली सुटका. आणि गोवा इथे सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ICFT युनेस्को गांधी पदकासाठी 10 चित्रपट स्पर्धेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.